सारे खबई. आपण पहिल्यांदा मंथ हा पदार्थ बघूया. मंथ. येस. मला साहित्य आपण सांगा. मंथन जसं म्हणतो ना की कुठली गोष्ट घुसळून जी तयार केली जाते त्याला मंथन म्हणतो आपण. पण विचाराचं मंथन न करता आता खाण्याचं मंथन करायचं. पण या खाण्याच्या मंथनातून मला वाटतं नक्कीच विषारी घटकांचं सगळं ते वरती येतील आणि निघून जातील. जसं लोणी काढून टाकतो तसं ते विषारी घटक आपण काढून टाकू. तर मला त्याचं साहित्य सांगा तुम्ही. मंथाचं साहित्य डिटेल मध्ये सांगा म्हणजे मग आपले प्रेक्षक साहित्य लिहून घेतील आणि मग आपण कृती सुरू करू. तांदूळ, गहू, चणा डाळ, गूळ, चिंचेचा कोळ, मध, मनुका आणि साजूक तूप. साहित्य सगळं तुमचं लिहून झालं असेलच आणि आता डॉक्टर साहेब काय सुरुवात करायची? आता आपण यासाठी हे जे 3 घटक आहेत आपले तर ते वेगळे वेगळे भाजून घेणार आहे. 3 धान्य. 3 धान्य जी आहेत आपली ती गहू, तांदूळ आणि चणा डाळ. ओके. आधी काय घेणार? गहू घेऊयात पहिल्यांदा. गहू. आणि ते कितपत भाजायचे? असं खूप वेळ भाजायचे का जस्ट गरम करताय? नंतर जेव्हा आपण हा पदार्थ करणार आहोत त्यावेळेला याच्यामध्ये आपण काही शिजवणं वगैरे काही प्रक्रिया नाहीये. त्याच्यामुळे हे पचायला हलके होणं हा या भाजण्यातला मेन उद्देश आहे. आपण खरपूस भाजणं ज्याला म्हणतो. भाजून झाले आणि डॉक्टर आता काय करणार? आता आपण तांदूळ घेऊयात. आता हे तांदूळ घेतो. हे सगळं वेगळं वेगळं भाजण्याचं कारण असं की तांदूळ हे पटकन भाजले जातात. गहू भाजायला थोडा जास्त वेळ लागतो. चण्याच्या डाळीची कन्सिस्टन्सी वेगळी असते. पण आता मला सांगा की डॉक्टरांवरती मला एक तर प्रश्नांची सरबत्ती करायची की तांदूळ आता हा आपण साधा कोलम घेतलेला आहे. हो, जो आपल्या घरात असतो तो तांदूळ. पण असं तुमच्या मते काही आहे का की बासमती जास्ती खाऊ नये, तो पचायला जड असतो? कारण मुळात बासमती पचायला जड असतो. तर असं काही तुमचं मत आहे का की खाऊ नये बाबा बासमती जास्ती? तुमचं अगदी बरोबर आहे. पण आपल्या ह्या पूर्वापार चालत आलेल्या ज्या पाककृती आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही तांदळाचे दुष्परिणाम आपल्यावर होऊ नयेत याकरता तर हे सगळं भाजून घेणं वगैरे हे सांगितलेलं आहे. खरं तर तांदूळ हा 1 वर्ष ठेवून 1 वर्षानंतर वापरावा असं म्हणतात. पण आजच्या सगळ्या धावपळीच्या जगात ते काही शक्य नाही. हे पण झालेलं आहे ना? हो. ठीक आहे. मग हे थोडासा तांबूस रंग आला त्याला की झालं. म्हणजे एरवी सुद्धा जर आपण भाताची कणी केली, पेस्ट केली, पुलाव केला तर खरं आपण तो परततो भरपूर. तर आणि त्याच्यामुळे मग तो पचायला जरा हलका होतो. बरोबर. ह्याच्यात काढून घेतलं मी. काढू? आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ आता भाजायची आहे. पण याचं पण काही प्रमाण आहे का? हो, हे तिन्ही समप्रमाणात आपण घेतलेलं आहे. अच्छा. गहू, तांदूळ आणि चण्याची डाळ तिन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे. ही पण खरपूस भाजायला लागेल. ही पण खरपूस भाजून घ्यायची. आता हा जो मंथ हा जो पदार्थ होणार आहे हा आपण घुसळून तयार करणार आहे. आणि ह्याचा उपयोग आपल्याकडे सांगताना असं सांगितलं की सारक म्हणजे शरीरातले नको असलेले सगळे पदार्थ हे पोटात पडून जावेत यासाठी हा पदार्थ आपल्याला उपयोगी ठरणार आहे. आता हे झालेलं आहे. ओके. काढू दे पण. हो हो हो. आणि हे आता काय करायचं म्हणताय तुम्ही? आता हे तिन्ही एकत्र दळून घ्यायचं आणि त्याचं एकदम बारीक पीठ आपण करून घ्यायचं आहे. अच्छा. ओके. आणि मग त्याचं तुम्ही पेस्ट टाइप करणार का? नाही, लापशी टाइप का काय? मंथ म्हणजे पेस्ट सुद्धा आपण शिजवतो ना, हे आपण शिजवायचं वगैरे काही नाहीये. त्यातले जे घटक आहेत मगाच्या म्हणजे चिंचेचा कोळ, मनुका जे बघितलं ते सगळं आपण एकत्र करणार आहोत. ओके. ठीक आहे. मग ह्याचं पीठ आता आपण तयार करूया म्हणजे मग आपल्याला पुढचं प्रोसिजर करता येईल. पीठ आलेलं आहे आता भाजून ना. तर आता तुम्ही काय काय आधी काय देऊ तुम्हाला? आता पहिल्यांदा हे पीठ घेऊयात आपण ह्याच्यात. पण मग हे आपण तसं अति शिजवून वगैरे नाही खातात तर मग ते बाधत नाही का आपल्याला? आपण खरं तर खरपूस भाजणं हे त्याच्यातली पहिली पचनाची प्रक्रिया केलेली आहे. त्या संस्कार एक केलेला आहे तो इनफ आहे. कारण या गोष्टी पोटात पचून अंगी लागणं पौष्टिक म्हणून असं काही आपण देत नाहीत आहोत. हे पोटात जाऊन पटकन निघून जाणं शरीरात असंच आपल्याला अपेक्षित आहे. अच्छा अच्छा. हे महत्वाचं ह्याच्यातला ही गोष्ट आहे ना. कारण म्हणजे आपण जेव्हा बद्धकोष्ठता होते त्याच्यासाठी याचा जास्ती उपयोग केला जातो. सारक असं आपण म्हणलं ना त्याला, म्हणजे शरीरात जे काही मूळ भाग साचलेले असतील तर ते आपण सगळे या पदार्थ खाल्ल्यामुळे निघून जाणार आहेत. आता आपण काय केलं या पिठामध्ये हे साजूक तूप घेतलेलं आहे
आणि साजूक तूप त्याच्यामध्ये फक्त आपण कालवून घेतो आहोत. ओके. डॉक्टर, एरवी सुद्धा जेव्हा आपल्याला म्हणजे असं पोट जड वाटतं किंवा आदल्या दिवशी जागरण झालंय, पार्टी झाले, असं काही झालेलं असतं आणि तेव्हा जेव्हा असं हेवी वाटतं आपल्याला, तर तेव्हा पण आपण हे करून खायचं का? हा पदार्थ अतिशय उत्तम पित्तशामक आहे. त्याच्यामुळे रात्री जागरण, लेट नाईट डिनर्स हे झालेलं ज्यावेळेला असतं, तर दुसऱ्या दिवशी पित्त वाढलंय, उष्णता झालीये असं ज्यावेळेला वाटतं, त्यावेळेला नाश्त्यासाठी हा पदार्थ अतिशय उत्तम. आणि हे पीठ आपण तयार करून स्टोअर करून ठेवू शकतो. कधीही वाटलं पटकन मिक्स केलं, शिजवणं वगैरे काही न करता पटकन आपण हा ब्रेकफास्ट घेऊ शकतो. आता हे जे एकत्र कालवलं गेलंय त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं. मला सांगा मी किती. फार घट्ट नाही, फार पातळ नाही असं हा पदार्थ आहे. आत कुठे गुठळी राहू नये अशी दक्षता घेत त्याची थोडीशी पेस्ट करून घेतो आधी. आणि हे कुठल्याही वयोगटातल्या म्हणजे लोकांना चालणार आहे? लहान मुलं म्हणा किंवा थोडेसे वयोवृद्ध म्हणा, कारण त्यांना सुद्धा कधी कधी असा त्रास होतो की पचलेलं नसतं आधी खाल्लेलं आणि त्यांना जेव्हा थोडंसं असं जडत्व येतं, तर त्यांना चालणार आहे हे करून? हो, त्यांना हे चालणार आहे. वृद्ध लोकांना विशेष करून चालणार आहे. पण बेसिकली डिटॉक्स म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना वाटतं की हे फक्त जाडी कमी करण्यासाठी करायचं आहे का. मग काही जण फक्त ते ज्यूस पिऊन राहतात, काही जण फक्त ताक पिऊन राहतात. तर असा कुठलाही एकदम टोकाचा डाएट करण्यापेक्षा हा जो काही आपण आज पदार्थ बनवणार आहोत, हा मंथ, हा एक सरबतासारखा 150 मिली म्हणजे आपला सरबताचा जेवढा ग्लास असतो तो ग्लास जर आपण सलग 7 दिवस जर हा आपण जर मंथ घेतला तर आपल्या शरीराची शुद्धी होते. आणि दर महिन्यातनं एक 7 दिवस असे ठरवायचे की मी रोज सकाळी ब्रेकफास्टला इतर काहीही खाण्याच्या ऐवजी, असं नाही की पोहे उपीट खाऊन मग हा मी घेतला असं नाही. पण मग मला सांगा की नाश्त्याला हे खाल्ल्यानंतर जेवू शकतो आपण, म्हणजे दिनचर्या आपली बाकीची जी दिनचर्या असते ती चालू ठेवू शकतो, पण फक्त नाश्त्याला पण हे खायचं असं आहे? हो, कारण म्हणूनच मी ते ज्यूसचं उदाहरण घेतलं. नुसते ज्यूस जर घेतले आपण तर थकवा येतो. हा जो मंथ आहे याचं आयुर्वेदीय पुस्तकांमध्ये सांगताना असं सांगितलं की तुमचा आळस नष्ट करून तुम्हाला टवटवी देणारा असा हा मंथ आहे. मला वाटतं मग हे प्रत्येकानेच घ्यायला पाहिजे किंवा ज्यांचा आळस जावा असं घरातल्यांचं वाटतं त्यांना द्यायला पाहिजे. अजून घाला. हो, बस. तर हे अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये हा मध, महाबळेश्वर मधला प्रसिद्ध मध, महाबळेश्वर मध्ये मध अतिशय चांगला मिळतो. हे काय? चिंचेचा कोळ आहे. हा आधी तयार करून ठेवला, नेहमी जसं घरी करतो आपण कोळ तसाच आहे. हा गुळ घेतोय. आणि सगळ्यात शेवटी या मनुका. आपल्या सगळ्यांना या सुद्धा सारक असतात. हो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मनुका या सारक आहेत, पित्तशामक आहेत. मंथ हा जो पदार्थ आहे तो आपल्याला घुसळून तयार करायचा आहे. मी फक्त आता हा गुळ विरघळवून घेतला आणि रवीनं जसं ताक आपण घुसळतो तसं हे घुसळायचं आहे. आणि हे हेल्थ ड्रिंक तयार. येस. ओके. ऍक्च्युली हे असं सकाळसाठी एखादा चांगली लापशी पॉरेज म्हणून आपल्याला वापरता येईल. तर अत्यंत उपयुक्त असा हा आपला पदार्थ तयार झालेला आहे डिटॉक्स बॉडी करण्यासाठी. तर तुम्ही याचं साहित्य लिहून घ्या, कृती लिहून घ्या, कारण खूप सोपं आणि घरगुती सगळं वापरलं. लिहून घ्या. मंथ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळ, गहू, चणा डाळ, गूळ, चिंचेचा कोळ, मध, काळ्या मनुका आणि साजूक तूप. कृती: प्रथम गॅसवर गहू, तांदूळ आणि चणा डाळ वेगवेगळी भाजून घ्यावी आणि ही धान्य एकत्र दळून घ्यावी. एका बाउल मध्ये दळलेलं पीठ, तूप आणि पाणी घालून पातळ पेस्ट तयार करावी. त्यामध्ये मध, चिंचेचा कोळ, गूळ आणि काळ्या मनुका घालून मिश्रण रवीनं एकजीव करून घ्यावं.